नमस्कार मंडळी, मी संगीता. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला घटाचं विसर्जन कसं करायचं याचा पूर्ण विधी मी सांगणार आहे. तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा. माहिती पूर्ण ऐकली तर घट विसर्जन कसे करायचे याची संपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये व्रत करून झाल्यावर 10व्या दिवशी येतो दसरा. तर कधी-कधी दसरा हा 10व्या दिवशी येतो, तर कधी-कधी 9व्या दिवशी येतो. बऱ्याच जणांकडे 9व्या दिवशीच घट हलवले जातात, तर काही जणांकडे 10व्या दिवशी घट हलवून त्याचे विसर्जन केले जाते. आता तुमच्याकडे जर 9मीच्या दिवशी किंवा 9व्या माळेला जर घटाचे विसर्जन होत असेल, तर त्या दिवशी आणि ज्यांच्याकडे दसऱ्याच्या दिवशी घटाचे विसर्जन होत असेल, तर त्या दिवशी घट हलवले जातात. आता घटाचं विसर्जन कसं करायचं, घट कसा हलवायचा याची आपण माहिती जाणून घेऊया. ज्या दिवशी आपल्याला घटाचं विसर्जन करायचं आहे, त्या दिवशी सकाळी लवकर उठून आपली स्वच्छतेची आणि झाडलोटीची जी कामे आहेत ती आपल्याला करून घ्यायची आहे आणि आपल्याला स्वच्छ अंघोळ करून घ्यायची आहे. व्यवस्थित कपडे घालायचे आहे. त्यानंतर आपण जिथे घटस्थापना केलेली असेल तिथे यायचे आहे. सगळ्यात अगोदर आपल्याला घटाची, देवीची, मंगल कलशाची हळद कुंकू लावून पूजा करून घ्यायची आहे. त्यानंतर आपण घटासमोर किंवा देवीच्या फोटोसमोर चांदीचे देव म्हणजे जे देवीचे टाक ठेवलेले असतात, मांडलेले असतात ते, किंवा चांदीचे नसतील तर तुम्ही इतर देवांचे जे टाक मांडलेले असतील किंवा इतर देवांच्या ज्या मूर्ती ठेवलेल्या असतील तर त्यांना तुम्ही दुधातुपाने अंघोळ घालायची आहे. आपण घटस्थापनेच्या दिवशी घट मांडला, त्याबरोबर मंगल कलशाची सुद्धा स्थापना केली, देवीची मूर्ती सुद्धा ठेवली, त्याबरोबर आपल्या घरातले काही टाक, चांदीचे टाक किंवा इतर देवांच्या मूर्ती असतील त्यांची पण सुद्धा स्थापना केलेली होती. तर आपण 9 ते 10 दिवस त्यांना अंघोळ घातलेली नव्हती, म्हणून एका ताटामध्ये आपल्याला हे सर्व चांदीचे जे काही टाक असतील, जे काही देवीच्या मूर्ती असतील त्या आपल्याला घ्यायच्या आहे आणि दुधातुपाने त्यांचं स्नान घालायचे आहे, अंघोळ घालायची आहे, अभिषेक घालायचे आहे किंवा तुम्ही पंचामृताने सुद्धा त्यांना अभिषेक घालू शकतात. यानंतर आपल्याला पंचामृताने किंवा दुधातुपाने अंघोळ झाल्यानंतर या देवांना स्वच्छ पाण्याने अंघोळ घालायची आहे आणि त्याच पानांवर आपल्याला देवांना ठेवायचे आहे पुसून आणि कोरडे करून. यानंतर आपल्याला जो घट मांडून ठेवलेला होता ना, त्याच्या समोर जे धान्य उगवलेले होते, तर सुरुवातीला हा घट आपल्याला उचलायचा आहे आणि परत त्याच जागेवर ठेवायचा आहे. यानंतर घटाच्या भोवताली जे धान्य उगवलेले असेल तर त्याची आपल्याला माळ करायची आहे. घटाच्या भोवती जे धान्य उगवलेले असते ना, त्याला आपण धन म्हणतो. तर या धनाची माळ आपल्याला करायची आहे आणि या धनाची माळ आपल्याला देवीच्या फोटोला किंवा घटाला सुद्धा घालायची आहे. आता घटाच्या भोवताली जे धान्य उगवलेलं असतं ना, त्याला आपण धन म्हणतो. आणि पूर्वीच्या काळी मुली किंवा बायका हे जे उगवलेले धन आहे ना किंवा धान्य आहे ते केसांमध्ये लावायचे आणि मोठी माणसं किंवा मुले आपल्या टोपीमध्ये हे धान्य ठेवत होते. अजूनही काही घरांमध्ये ते केसांमध्ये लावतात. त्यानंतर आपल्याला काय करायचंय, हे धन उगवलेले आहेत ते घेऊन आपल्याला मारुतीच्या मंदिरात जायचे आहे किंवा ज्यांच्याकडे जवळपास मारुतीचं मंदिर असेल तिथं जायचं आहे. नसेल तर इतर जी असतील, देवांची मंदिरं असतील तिथे आपल्याला हे घेऊन जायचे आहे. सर्व देवांना हे धन वाहायचं आहे. त्याचबरोबर नारळ पण फोडायचा आहे. जेव्हा आपण आपट्याची पानं घेतो तर सगळ्यात अगोदर आपल्याला मारुतीच्या मंदिरात जायचं असतं आणि ही आपट्याची पानं व्हायची असतात. आपल्या हातात असलेले हे धन आहे म्हणजे उगवलेले धान्य आहे ते सुद्धा आपल्याला व्हायचे आहे. नंतरच ही आपट्याची पानं म्हणजे सोनं घेऊन आपल्याला घरी यायचे आहे आणि घटासमोर जो दिवा आहे तो ताटामध्ये उचलून घ्यायचा आहे आपल्याला आणि त्या दिव्याने देवीची आरती करायची आहे. आता आपण घटस्थापनेच्या वेळी मंगल कलशाची स्थापना केलेली होती, तर त्याच्या नारळाचे काय करायचे आणि मंगल कलश कसा हलवायचा ते बघूया. तुम्ही जर देवीची तळी भरणार असाल तर मंगल कलश संध्याकाळपर्यंत तसाच राहू द्या. जर तुम्ही देवीची तळी भरतच नसाल तर मंगल कलश हलवायचा म्हणजे उचलून त्याच जागी ठेवायचा आहे. आणि मंगल कलशाखाली जे काही धान्य ठेवलेले होते म्हणजे तुम्ही गहू ठेवलेले असतील किंवा तांदूळ ठेवलेले असतील, स्वस्तिक किंवा गोलाकार करून त्यावर मंगल कलश स्थापन केलेले असतील, तर हे गहू किंवा तांदूळ तुम्ही पक्ष्यांना दररोज थोडे थोडे खाऊ घालू शकतात किंवा मग गाईला सुद्धा खाऊ घालू शकता. यानंतर कलशामधील जे पाणी आहे ते तुम्ही तुळशीला घालायचं आहे. कलशामध्ये जर तुम्ही नाणं, सुपारी काही टाकलेले असेल तर ते कोरडे करून ठेवावे आणि कलशावरचा नारळ देवीला फोडायचा आहे आणि त्याचे खोबरे आहे ते सगळ्यांनी प्रसाद म्हणून खायचे आहे. यानंतर दसऱ्याच्या दिवशी तुम्ही जो काही स्वयंपाक करणार असाल तो सकाळीच करणार असाल तर तो लगेच देवीला दाखवावा आणि संध्याकाळी करणार असाल तर संध्याकाळी हा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता.
त्यानंतर आपण जे काही पूजेचे सामान देवीपुढे अर्पण केलेले असते, 9-10 दिवस झालेले असतात, त्यामध्ये खारीक, सुपारी, विड्याची पानं, हळदी-कुंकू आणि इतर काही पूजेचं सामान असते, त्याचे काय करायचे याचा पण बऱ्याच जणींना प्रश्न पडतो. जर तुम्ही शहरात राहत असाल, तर तुमच्याजवळ एखादं निर्माल्य कलश उपलब्ध असेल, तर तिथे तुम्ही हे सामान विसर्जित करू शकता. वाहत्या पाण्यात किंवा नदीत किंवा गंगेच्या पाण्यात हे पूजेचे सामान अजिबात विसर्जन करू नका. त्यामुळे जलप्रदूषण वाढतं किंवा आपण जे काही सामान टाकलेले असते, त्यात काही प्लास्टिक वगैरे असेल, तर ते किंवा इतर काही सामानसुद्धा असू शकतं. हे गाय किंवा इतर जनावरांच्या किंवा पशुपक्ष्यांच्या तोंडात जाऊ शकतं आणि त्यांना त्रास होऊ शकतो. म्हणून आपण निर्माल्य कलशामध्येच हे सामान टाकायचे आहे आणि विसर्जित करायचे. आता तुमच्या घराजवळ जर निर्माल्य कलश नसेल किंवा तुम्ही गावात राहत असाल, तर मग हे पूजेचे सामान जे आहे ते नुसते तुम्ही झाडाच्या खाली विसर्जित केले तरी चालू शकतं. एक खड्डा करायचा आहे आणि तिथे त्याला टाकायचे आहे, वरून माती टाकायची आहे. अशा ठिकाणी टाकायचे आहे की जेणेकरून कोणाचा तिथे पाय पडणार नाही. यानंतर आपल्याला देव परत कधी देव्हाऱ्यात ठेवायचे ते बघूया. तर ज्या दिवशी घट हलवला असेल ना, तो दिवस दसऱ्याचा असेल, तर संध्याकाळी आपल्याला तळी भरायची असतील, तर देवीची तळी भरून झाल्यानंतरच आपल्याला देव्हाऱ्यामध्ये एक नवीन आसन अंथरून त्यावर आपल्याला हे देव आहेत ते चांदीचे टाक, इतर देवांच्या मूर्ती, तर त्यात पुन्हा स्थापन करायच्या आहेत. जर तुम्ही सकाळी घट हलवल्यानंतर मंगल कलशावरचा नारळ देवीला फोडलेला असेल, तर तळी भरताना मात्र तुम्ही दुसरा परत नारळ ठेवायचा आहे मंगल कलशावर ठेवायला आणि मग तेव्हा तुम्ही तळी भरू शकता. तर तळी भरताना ताटामध्ये जे देवाचे टाक घेतलेले असतील किंवा ज्या मूर्ती घेतलेल्या असतील, तर त्या परत देव्हाऱ्यामध्ये नवीन आसन घालून आपल्याला स्थापन करायचे आहे. तुम्हाला असे वाटत असेल की देवीची तळी तर संध्याकाळी भरायची आहे, मग उपवास कधी सोडायचा? आता सकाळी जेव्हा तुम्ही घट हलवता, देवीला तुम्ही धनाची माळ घालतात, त्याच वेळी आपट्याची पानं सुद्धा घरी घेऊन येतात. ती लगेच आपल्याला घरात आणायची नाहीये. संध्याकाळी तळी भरून झाल्यावरच तळी भरण्याच्या ताटामध्ये ही आपट्याची पाने, झेंडूची फुले आणि घटात उगवलेले जे धान्य असते त्याला आपण धन म्हणतो, तर ते सुद्धा तळीच्या ताटात आपल्याला घेऊन नंतरच आपल्याला एकमेकांना आपट्याची पानं द्यायला सुरुवात करायची आहे. जर तुम्ही सकाळीच घट हलवला असेल, देवीची पूजा झाली असेल, देवीला नारळ फोडला असेल, तर तेव्हाच तुम्ही देवीला नैवेद्य दाखवून तुमचा उपवास सोडू शकता. यानंतर घट हलवून झाल्यानंतर घटाखालची माती असते, म्हणजे वेदिका असते, उगवलेले धन असतं, तर त्यातील मातीचा घट असतो, त्यातले पाणी जे आहे ते तुम्ही एखाद्या झाडाला, बुंध्याला, तुळशीला घालू शकता. मातीचा घट स्वच्छ धुवून तुम्ही परत वापरू शकतात किंवा आपण त्यात दही सुद्धा लावू शकतो. किंवा तसं नको असेल तर तुम्ही अशा ठिकाणी ठेवायचं आहे की जेणेकरून तो घट कोणी ओलांडणार नाही किंवा पाय पडणार नाही, अशा ठिकाणी हा मातीचा घट ठेवून द्यायचा आहे. फक्त एक लक्षात ठेवायचं आहे की तो मातीचा घट आपल्याला फोडून टाकायचा नाहीये. आता घटाखालची जी माती होती किंवा वेदिका होती, तर ती तशीच आपल्याला उचलून किंवा टोपलीसह उचलून ती परत झाडाखाली आपल्याला टाकायची आहे किंवा आपण तिथे ठेवू शकतो. फक्त ते कोणी ओलांडता कामा नये किंवा कोणाचा पाय लागता कामा नये. किंवा तुमच्या जवळपास जर शेत असेल, तर शेतामध्ये थोडं आतमध्ये जाऊन तिथे तुम्ही मातीमध्ये हे धन मिसळून देऊ शकता. आता घटाचे विसर्जन ज्या दिवशी होते त्या दिवशी म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी बऱ्याच घरी पुरणपोळीचा नैवेद्य असतो. जर तुम्ही पुरणपोळी करणार नसाल तर खीरपुरी करू शकतात. देवीला खीरपुरीचा नैवेद्य खूप आवडतो. तर सकाळीच आपण स्वयंपाक करून देवीला नैवेद्य दाखवून आपण उपवास सोडला होता. त्याचबरोबर देवीचे टाक आपण अंघोळ घालून तिथेच ठेवत असल्यामुळे त्याचा सुद्धा तो नैवेद्य आपण दाखवलेला होता. आता दसऱ्याच्या दिवशी आपल्याला देवघराला झेंडूच्या फुलांची माळ, आंब्याचे तोरण आपल्याला घालायचे आहे. घराच्या दारांना तोरण बांधायचे आहे. त्या दिवशी झेंडूच्या फुलांना खूप महत्त्व असते आणि दसरा हा 3.5 मुहूर्तांपैकी एक असतो, हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. त्याचबरोबर जी काही शस्त्र अवजारे असतील तर त्यांची सुद्धा पूजा करायची आहे. शेतकरी लोक आपली जी काही शेतीची अवजारे असतात त्यांची शेंदूर लावून झेंडूची फुले अर्पण करून नारळ फोडून त्यांची पूजा करतात. त्याचबरोबर शेतकरी लोकांनी या दिवशी भूमिपूजन करावे. म्हणजेच काय, तुमचा जो काही दसऱ्याचा स्वयंपाक असेल तो एका ताटात घ्यायचा आणि तुमच्या शेतात जाऊन शेतीची म्हणजे जमिनीची पूजा करायची आहे. तिथेच तो नैवेद्य अर्पण करायचा आहे. म्हणजे आपल्या शेतामध्ये राहणारे प्राणी, पक्षी, इतर जीव जंतू जे कोणी आपल्याला मदत करत असतात
त्यांचे उपकार म्हणून आपल्याला या जमिनीला म्हणजेच भूमीला नैवेद्य दाखवायचा असतो. आणि शहरात जे काही उपकरणं असतात आपल्या घरी, की लॅपटॉप आणि त्यासारखी उपकरणं जी असतात त्यांची आपल्याला पूजा करायची आहे. त्यांना हळदी-कुंकू लावून, झेंडूची फुलं वाहून आपल्याला नमस्कार करायचा आहे. या उपकरणांमुळे आपली खूप प्रगती झालेली आहे. आता जो आपण अखंड दिवा लावलेला होता, तो आपल्याला स्वतःहून विझवायचा नाहीये किंवा शांत करायचा नाहीये. दिव्यामध्ये जितके तेल असेल ना, तितका वेळ तो तेवत राहील. दुसऱ्या दिवशी म्हणजे दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी लवकर उठून अंघोळ झाल्यानंतर म्हणजे जिथे दिवा लावलेला आहे तिथे आपल्याला हळदी-कुंकू व्हायचे आहे आणि मनोभावे आपल्याला नमस्कार करायचा आहे. नवरात्रीचे 9 दिवस आपण जर एखादा फोटो काढलेला असेल, तो जागच्या जागी आपल्याला ठेवून द्यायचा आहे. टाक मूर्ती असेल तर ती जागच्या जागी व्यवस्थित ठेवायची आहे. चांदीची, पितळी मूर्ती असेल तर ती स्वच्छ करून आपल्याला परत ठेवायची आहे. तर दिवा जेव्हा तुम्ही उचलाल किंवा साफ करायला घ्याल त्यापूर्वी दिव्याला प्रार्थना करायची आहे. अखंड दिवा म्हणजे देवीचं अस्तित्वच असतं. दिव्याची वात ज्याप्रमाणे अखंड तेवत राहिली होती, त्याचप्रमाणे आपण जी काही इच्छा मागतो ती दिव्याच्या ज्योतीपर्यंत पोहोचते. म्हणून एकदा प्रार्थना करायची आहे की तुझे अस्तित्व, तुझी कृपा सदैव आमच्या कुटुंबावर अशीच राहू दे. माझे काही चुकलं असेल किंवा सेवेत काही चुकलं असेल तर मला माफ कर. माझ्या चुका पदरात घे, अशी प्रार्थना करून नंतर तुम्ही दिवा व्यवस्थित साफ करायचा आहे. तर मी घटाच्या विसर्जनाची थोडक्यात माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला वाटते हा व्हिडिओ तुम्हाला खूप उपयोगी पडेल. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.